सर्व माझे गुरुवर्य, माझे शिक्षक यांच्यामुळं मी या ठिकाणी उभा आहे. ज्यांनी मला घडवलं ते सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व शिक्षकांचा मी खूप खूप ऋणी आहे, कारण की त्यांनी मला घडवलं. आता तरी शिक्षा ही खूप सौम्य झालेली आहे. आमच्या काळात खूप अशी शिक्षा होती, कठोर शिक्षा होती, आणि त्या शिक्षेमुळं मी घडलो. त्यामुळं प्रथमतः त्या विद्यालयातील शिक्षकांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि मी शिकत असताना अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे 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 गेलो. परिस्थितीने जरी खूप कमकुवत असलो तरी बुद्धीनं मला वाटायचं, धैर्यानं मला वाटायचं मी काहीतरी करावं आणि मी काहीतरी केलं पाहिजे. या हेतूनं पुढे 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 शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर जिल्हा परिषदमध्ये नोकरी लागली. आणि पहिल्यांदा या शाळेमध्ये गार्डिंगला 10वीच्या आलो त्यावेळेस मला अतिशय आनंद झाला. मग तसंच प्रेरणा मिळत मिळत गेली. आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञान कोणतं आहे, अतिशय सखोल असं ज्ञान, आणि जे की ग्रामीण भागात माहीत नाही. या पद्धतीनं पुढे पुढे गेल्याच्या नंतर वाड्या वस्त्यावरती शिक्षणाची गंगा शासन पोहोचू शकलं नाही, म्हणून आम्ही वाड्या वस्त्या तांड्यावरती शाळा काढल्या. तिथून प्रेरणा मिळत मिळत अबॅकस हे काय असतं याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली. आणि अबॅकसचं प्रशिक्षण घेतलं. 2-3 वर्ष मी प्रशिक्षण घेतलं, माझ्या कुटुंबानं प्रशिक्षण घेतलं, माझ्या मुलीनं प्रशिक्षण घेतलं. आणि मी माझ्या मुलीच्या प्रशिक्षणासाठी यामध्ये उतरलो होतो, माझ्या लेकरांना शिक्षणासाठी. परंतु मला समजलं की हे खूप शिक्षण चांगलं आहे. मी माझ्यासोबत माझ्या गल्लीतील, माझ्या गावातील, माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे दिलं तर काय व्हावं, म्हणून यामध्ये हा प्रवास पुढे 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 चालत आहे. तर हा वसमतसह हिंगोलीपर्यंत 5ही तालुक्यामध्ये आमच्या अकॅडमी आहेत आणि हे प्रशिक्षण चालू आहे. खरं तर अबॅकस ही संकल्पना मूळतः भारतीय आहे. अबॅकस ही संकल्पना मानव निर्मित आहे आणि मानवी शरीरापासून निर्मिती झालेली आहे. मानवाच्या नव्हे तर हातापासून सुरुवात झालेली आहे. अबॅकस काय असतं, ही गरजेतून पुढे निर्माण झालेली वस्तू आहे. अबॅकस म्हणजे एक प्रकारचं कॅल्क्युलेटर. पूर्वीचे लोक मनातले मनात कॅल्क्युलेशन करून उत्तर द्यायचे. आपले आजी आजोबा वडील आई जुन्या काळातले कॅल्क्युलेशन मनातले मनात करायचे. परंतु ती प्रथा पुढे पुढे मोडत 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 आता वही पेन वरती आलेली आहे. बरेच विद्यार्थी टॉपवरचे असतात, परंतु वही पेन घेतल्याशिवाय त्यांना कॅल्क्युलेशन करता येत नाही, गणित करता येत नाही. मोठमोठी जर गणित विचारली तर वही पेन घेतल्याशिवाय शक्यच नाही. मलाही पूर्वी वही पेन घेतल्याशिवाय कॅल्क्युलेशन करता येत नव्हतं. परंतु या अबॅकसमुळं विदाउट वही पेन कितीही मोठे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट करता येतात. मला यावरती विश्वास बसत नव्हता. 3 तासाची आपली परीक्षा अवघ्या 6 मिनिटांमध्ये हे मुलं सोडवतात. ते प्रत्यक्ष तुमच्या समोर उदाहरण आहे. याच विद्यालयातील विद्यार्थी अवघ्या 3 तासाचा पेपर 3-3 मिनिट, 3.5 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट आणि 5.5 मिनिटांपर्यंत सोडवून राज्यामध्ये प्रथम आलेले. बघा, शाळेत नाही, वर्गात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, राज्यात काही विद्यार्थी आले होते, ते देशात पहिल्या क्रमांकात करून द्यायचा विद्यार्थी आला. देशात दुसराही करून द्यायचा, देशात तिसराही करून द्यायचा, देशात 6वाही करून द्यायचा. म्हणजे पहिल्या 10 मध्ये करून द्यायचे विद्यार्थी तेही आपल्या नरहर कुरुंदकर विद्यालयातील आहेत. गावातल्या काही या काही कन्या शाळेचे आहेत. अभिमानानं माझी छाती फुगून येते या ठिकाणी सांगताना, माझ्या शाळेतील विद्यार्थी देशात
तालुक्यात, वर्गात, जिल्ह्यात यायला खूप वेळ लागतो, खूप परिश्रम करावे लागतात आणि तेही 3-3 मिनिटात, 5-5 मिनिटात. आता इथून पुढे जे मुलं आले यांचा सत्कार होणार आहे, ट्रॉफी भेटली, त्यांचा भरपूर ठिकाणी झालाय. परंतु तुम्हालाही चान्स आहे. तुम्हालाही जर गणित कॅल्क्युलेशन सुधारायचं असेल तर तुम्हीही येऊ शकता. त्यामध्ये काय शिकवलं जातं, अबॅकस म्हणजे काय नेमकं कुणालाही माहित नाही. बरेच जण यामध्ये आणि विज्ञ आहेत, माहित नाही. अबॅकस मध्ये मेंदूच्या दोन्ही बाजूवर विकास, मेंदूवर काम केलं जातं. जगातला कुठलाही शास्त्रज्ञ, कुठलाही डॉक्टर मेंदू संदर्भात 5%च्या वर समजू शकला नाही. मेंदूने जर शरीराला कमांड दिली, तुला हे करता येतं, तर 100% करता येतं. मेंदूने जर कमांड दिली, तुला हे जमत नाही, तर जमतच नाही. म्हणजे एक मागचं उदाहरण आहे, काल परवाचं. एक छोटस बाळ होतं, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, परंतु त्या बाळाचा मेंदू सक्षम होता. त्यानं मृत्यूशी झुंज दिली आणि अर्ध्या तासाच्या नंतर परत जागा झालं. आश्चर्य झालं असं वाटलं. त्यांना वाटलं काहीतरी कुठल्या शक्तीनं जागा केलं, परंतु मेंदूने त्याला कमांड दिली नव्हती. तू मरणार आहेस म्हणून, तू जिवंत राहणार आहेस म्हणून कमांड दिल्यामुळं ते जिवंत होत. मागची आपण गोष्ट प्रत्येक जण ऐकतो, बेडकाची आणि सापाची. एका लेकराला साप चावला आणि समोर बेंडूक दिसला, तर त्याच्या मेंदूने कमांड दिली, विषारी नाही, बेंडूक साधा आहे. मुलगा वाचला. परंतु नंतर बेंडूक चावला आणि समोर साप दिसला, मेंदूने कमांड दिली, विषारी साप चावला. मेंदूने कमांड दिल्यामुळे पूर्ण शरीरात विष तयार झालं. का? खरंच शरीरात विष होतं का? नाही, परंतु मेंदूने कमांड दिली, विष तयार झालं. म्हणजे हे मेंदूवरती काम करण्याचं, दोन्ही बाजूच्या मेंदूचा विकास करणं हे अभ्यास मध्ये शिकवलं जातं. सोबत रीडिंग स्पीड, रायटिंग स्पीड. काही माणसं एवढ्या थप्प्याच्या थप्प्या पुस्तकं लिहितात. आपल्या नराम कुंकरांचंच उदाहरण घ्या, किती पुस्तकं लिहिली. काही माणसं लायब्ररीच्या लायब्ररी वाचतात. ही प्रेरणा कुठून? तर ही प्रेरणा अभ्यास मधून मिळते. आता या अभ्यासाचे विद्यार्थी भरपूर पुस्तकं वाचून बाजूला टाकतात. रीडिंग स्पीड, रायटिंग स्पीड मुळे आपल्या अभ्यासात खूप फरक पडतो. त्यानंतर कॅल्क्युलेशन, विदाउट पेन पेन्सिल कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करणं, गणित सोपं जातं. स्पीड, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये स्पीडला महत्व असतं. 5-5 सेकंदानं, 1-1 मिनिटानं 4-4 प्रश्न राहिले, 2-2 प्रश्न राहिले, स्पर्धा परीक्षेसाठी कामी येतं. इन्फॉर्मेशन, इमॅजिनेशन, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी, फोटोग्राफिक मेमरी. पिक्चर पाहिल्याच्या नंतर सगळे डायलॉग लक्षात राहतात, पुस्तकात ते राहत नाही. आता तर डायलॉगच्या पुढे नुसतं असं जरी केलं तरी कोणता डायलॉग लक्षात यायला. म्हणजे फोटोग्राफिक मेमरीसह दोन्ही हातानं प्रयत्न, दोन्ही मेंदू चालवणं. सर इथं पेटी वाजवतात, ऍट ए टाइम 2 हात चालतात. तबला वाजवतात, ऍट ए टाइम दोन्ही हात चालतात. हा फायदा अभ्यासामुळे होतो. एकक, दशक, शतक हे दोन्ही हाताने करता येतात. आपल्याच विद्यालयातील बरीचशी मुलं आहेत की त्यांनी 3-3 मिनिटांमध्ये सोडवला पेपर, 100 मार्काचा. प्रत्यक्ष उदाहरण आहे. मागच्या वेळी मी सांगितलं सर आपल्या विद्यालयातून 20च विद्यार्थी न्यायचे, 20च्या ऐवजी 28 आले होते सर. आता पुढच्या वेळेस मला 50-50च्या 2 बॅच करायच्या, म्हणजे 100 विद्यार्थी पुढच्या वेळेस या ठिकाणी राज्यातून आणि देशातून आले पाहिजे, हा माझा संकल्प आहे. तर हे विद्यार्थी खूप गुणवान आहेत. यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत. यांचं
हा. मी आता यादी वाचवतो त्यांनी